वैद्यकीय शिक्षण घेऊन गावोगावी रुग्णसेवा करणारे हा तास स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी भटकंती करत आहेत. वाढलेली दाढी, मळके कपडे, हातात छत्री, बगलमध्ये बॅग आणि पायात बूट अशा अवस्थेत शिऊर बंगला परिसरात फिरणारे झुंबरलाल हिरालाल पाटणी हे सध्या आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. वयाच्या सुमारे 75व्या वर्षीही त्यांची इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेवरील पकड कायम आहे. मात्र जीवनाचा संघर्ष जगताना आईवडिलांच्या आणि बालपणींच्या आठवणींनी त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. शिऊर परिसरातील आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये असं योगदान करणारे 55 ते 60 वर्षापासून प्रत्येक गावाखेड्यात जाऊन रुग्णांना सेवा देणारे, पायी चालवून प्रत्येकाच्या कुटुंबापर्यंत पोहोचणारे झुंबरलाल हिरालाल पाटणी असे या डॉक्टरांचं नाव आहे. परंतु त्यांची आजही परिस्थिती 50 वर्षापूर्वी होती तशीच आजही आहे. आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की डॉक्टर साहेब, आपला परिचय आणि आपण कोणत्या क्षेत्रात काम करत होता आणि आपली प्रगतीची वाटचाल काय आहे आज? मी मागील 30 वर्षापासून वैद्यकीय व्यवसाय करतो. परंतु माझा व्यवसाय आयुर्वेदिक आहे. उदरनिर्वाहासाठी मी हा व्यवसाय निवडलेला आहे. तर माझी आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे आणि त्यातल्या त्यात आदर्श सहकारी संस्थेमध्ये माझ्या 12,17,394 रुपयाची मुदतीची ठेव अडकलेली आहे. तर ती आपल्याला त्वरित मिळावी यासाठी यासाठी सहकार्य करा आणि मुदत ठेवची रक्कम मला परत मिळाली पाहिजे यासाठी मनानं आणि तनानं सहकार्य करा असं माझं म्हणणं आहे. माय इकॉनॉमिकल कंडिशन इज व्हेरी, आय एम poor man. I have need of money. Then in Adarsh Sahakari Sanstha, I had been done fixed deposit before 4 years ago. But Adarsh Sahakari Sanstha is not giving return my fixed deposit amount since 4 years ago. So that I want return my fixed deposit from Adarsh Sahakari Sanstha of Aurangabad.